पिंपरी घुमरी येथे युवा नेते गणेश पांडुळे यांच्या शेतात जोगेश्वरी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली। या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदवला। प्राणप्रतिष्ठा विधी मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी संपन्न झाला। यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। भजन, कीर्तन आणि आरतीनं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। याप्रसंगी मेघराज पांडुळे, संजय पांडुळे, तहसीलदार प्रदीप पांडुळे, वैजनाथ पांडुळे, दीपक पांडुळे, श्रीराम पांडुळे, आत्माराम पांडुळे यांच्यासह गावातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यामुळे पिंपरी घुमरी या गावात धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। झुंज मराठीसाठी कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, आष्टी बीड। आज मूर्तीचं 16 करायचं ठरलेलं आहे। प्राणप्रतिष्ठा करायचं ठरलेलं आहे। आमच्या 7 पिढ्यापासून इथं ठाणं होतं जोगेश्वरी मंदिराचं, जोगेश्वरीचं। त्याच्यामुळं आम्ही या मंदिराचं काम केलं मागच्या 1.5 वर्षापूर्वी। आता काही कारणास्तव थोड्या अडचण आल्यामुळं थोडं कार्यक्रम पुढे ढकलला। आज कार्यक्रमाचा 16 ठरलेला आहे। मूर्तीची स्थापना आज आम्ही करणार आहोत। तरी सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे कार्यक्रमात। आता हे आपण जोगेश्वरी मातेचं आमचं कुलदैवत आहे। हे पूर्वीपासून आलेलं आहे, ठाणं होतं। आता हे छोटंसं मंदिर बांधलेलं आहे। या मंदिराचं असं वैशिष्ट्य म्हणजे नावसाला देवी पावती इथून म्हणजे कसलीच अडचण नाही झालेल्या लोकांना, शेतकऱ्यांना असो कोणाला असून कसलीच अडचण नाही। दार रातचं धरतेत, निमेराचं धरतेत। हे नावसाला पावणारी अशी देवी आहे। आणि कालांतराने आम्ही याच्यापेक्षा मंदिर थोडं मोठं बांधून ट्रस्टी करणार आहोत इथं। आजच्या कार्यक्रमाला पिंपरी घुमरी जे ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे देवीला मंदिर बांधायसाठी किंवा कार्यक्रमासाठी, मी त्यांचं सर्वांचं पिंपरी ग्रामस्थांचं आभार मानत आहे। असंच प्रेम कायम राहू द्या असं मी सर्वांना विनंती करीत आहे। आजच्या कार्यक्रमासाठी महाप्रसाद केलेला आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा उपभोग घ्यावा हीच आमची मागणी आहे। आणि यावं सगळ्यांनी कार्यक्रमाला यावं इथे। आणि तुम्ही आमचे पत्रकार मित्र अनिल मोरे आणि संदीप जाधव, तुम्ही दोघं आलात, तुमचे बी खूप खूप आभार। आमच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला तुम्ही आलात, हजेरी लावली, खूप आभार तुमचे बी, धन्यवाद। ह्या शेतकऱ्यांनी जोगेश्वरी मातेचं मंदिर चांगल्या पद्धतीने बांधलेले आणि पूर्ण गावकऱ्यांचं बी या देवीसाठी उपस्थिती असते, सहकार्य असतंच आहे। आज देवीची प्राणप्रतिष्ठा इथं ठेवलेली आहे। सर्व गावकरी येणार आहेत आणि भैरवनाथ जे असणारी ही जोगेश्वरी माता यांना या गावकऱ्यांना प्रसन्न आहे आणि सगळ्यांनी जे सेवा तर करते तशी। आज त्यांचं महाप्रसादा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सर्व व्यवस्था केलेली आहे इथं। गणेश पांडुळे यांनी ह्या शेतामध्ये यांच्या देवीची प्राणप्रतिष्ठा ठेवलेली आहे। असं का? भाऊसाहेब एकनाथ बराडी त्यांचं असं येतं बोलणं की इथं पहिली माळगंगा होती। माळगंगाच्या असताना पलीकडे भैरवाचं ठाण आहे नदीच्या पलीकुंशानी, आणि अलीकुंशानी माळगंगा मनुष्यानी इथं म्हणजे माळगंगा म्हणजे काय, ही जोगेश्वरीची आई आहे। ही जोगेश्वरीची आई आहे, ही माळगंगाची ही जोगेश्वरी आहे। तर विचार करण्याची गोष्ट आहे की नदीच्या पलीकडून सीनामाई आहे, अलीकडून भैरवाचं ठाण आहे आणि पलीकडून जोगेश्वरीचं ठाण आहे। यांच्यात काय यांचं विकल्प आला, मनुष्यानी भैरवनाथ सोडून दिले आणि जोगेश्वरी आपल्या गणेश पांडुळेच्या वावर शेतामध्ये येऊन त्यांनी आपलं ती रुसून बसली।